आदरणीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मंचावरती शुभागमन होतोय। जोरदार टाळी झाली पाहिजे, हात वरती करून जोरदार टाळी। बोला भारत माता की जयकोट जयकोट, छत्रपती शिवाजी महाराज की। भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा आणि सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपल्या सर्वांना अभिवादन केलं जातंय। आदरणीय मनोज दादा यांच्या प्रचारार्थ बोला भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा। आपल्या सर्वांच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्यांनी स्वागत सर्व मान्यवरांचं। संस्कृतीची रीत असो की सदैव तत्पर आतिथ्याला, संस्कृतीची रीत असो की सदैव तत्पर आतिथ्याला, कार्यसिद्धीच्या मानकऱ्यानो शब्द फुले ही स्वागताला। अखंड हिंदुस्थानचं प्रेरणास्थान शिवप्रभूंच्या प्रतिमेचं प्रतिमा पूजन आणि आशीर्वाद घेतले जात आहे सर्व मान्यवरांच्या शोभास्ते। अखंड हिंदुस्थानचं प्रेरणास्थान, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून राखट देशा कनकर देशा महाराष्ट्र देशा असं ज्या भूमीला गौरवानं संबोधलं जातं ती महाराष्ट्र भूमी। शौर्य आणि पराक्रम इथल्या नसानसांमध्ये खेळणारी, पराक्रमाची अधिष्ठात्री असणारी आई तुळजाभवानी। अखंड हिंदुस्थानचं प्रेरणास्थान, हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवछत्रपतींच्या पवित्र पदस्पर्शानं पावन झालेली ही स्वराज्याची ऐतिहासिक राजधानी म्हणजे हा सातारा। आणि या साताऱ्याच्या ऐतिहासिक कराड उत्तर हा विधानसभा मतदारसंघ मार्तंड भैरव खंडेरायाच्या वास्तव्यानं पवित्र आणि पुनीत झालेली, कृष्णा कोयना उरमोड आणि तरळीच्या पाण्यानं पवित्र आणि सुगंधित झालेली इथली माती आणि इथली माणसं। आणि आज याच मातीत इतिहास रचला जातोय। इतिहास आहे कराड उत्तरच्या सन्मानाचा, इतिहास आहे कराड उत्तरच्या स्वाभिमानाचा, इतिहास आहे कराड उत्तरच्या पराक्रमाचा आणि इतिहास आहे कराड उत्तरच्या परिवर्तनाचा। एकदा जोरदार टाळी, या परिवर्तनाचे आपण सर्व सहभागी साक्षीदार होतात। बोला भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की। महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा, सातारा जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे महाराज साहेबांचा, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे महाराज साहेबांचा, आदरणीय धैर्यशील दादा कदमांचा, आदरणीय मनोज दादा घोरपड्यांचा। धन्यवाद। पुन्हा एकदा उपस्थित असलेल्या मंचावरती सर्वच मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेल्या सर्वच अतिथीगण मान्यवरांचा सन्मान आणि सत्कार खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या विकासाचं आयडॉल म्हणावं लागेल। आणि महाराष्ट्राचं स्वप्न उराशी बाळगून 7/24 कार्यरत असलेले महाराष्ट्राचे लाडके आणि लोकप्रिय उपमुख्यमंत्री आज ज्यांना आपण ऐकण्यासाठी सज्ज आहात असे आमच्या सर्वांचे, अर्थात महायुतीचे मार्गदर्शक आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व आदरणीय नामदार मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सन्मान आणि यांचं स्वागत होतंय। सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आणि कराड उत्तर मधील रहमतपूर मंडलचे अध्यक्ष आदरणीय भीमराव काका पाटील आणि धैर्यशील दादा कदम या दोन मान्यवरांना विनंती करतोय आपण आदरणीय नामदार साहेबांचा सन्मान आणि स्वागत करायचं आहे। आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचा सन्मान होतोय आणि तो सन्मान करण्यासाठी मी निमंत्रित करतोय सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष, एक यशस्वी जिल्हाध्यक्ष आदरणीय धैर्यशील दादा कदम आणि आदरणीय भीमराव काका पाटील मंडलाध्यक्ष या दोघांच्या शुभार्थी त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। आणि मंचावरती उपस्थित अखंड महाराष्ट्राचं प्रेरणास्थान, खऱ्या अर्थाने मानपण गादीला आणि मतपण गादीला काही दिवसापूर्वीच या गादीचा सन्मान अखंड महाराष्ट्रानं पाहिला ते सातारा जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार उदयनराजे भोसले यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचंय आणि तो सन्मान करण्यासाठी सन्मानित शंकरराव शेजवळ आणि सुरेश तात्या पाटील भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा उपाध्यक्ष आणि शंकरराव शेजवळ मंडल अध्यक्ष कराड उत्तर यांना विनंती आपण महाराज साहेबांचा सन्मान करायचा आहे।
महायुतीचे आमच्या सर्वांचे घटक पक्ष आदरणीय अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे कोरेगाव तालुका कार्याध्यक्ष आदरणीय राजेश गाडगे आणि उपाध्यक्ष आदरणीय सचिनजी बेलागडे साहेब यांच्या दोघांच्या वतीने आदरणीय फडणवीस साहेबांचाही या ठिकाणी सन्मान केला जातोय, त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातंय। आमचे महायुतीचे दुसरे घटक पक्ष आरपीआयचे सन्माननीय अशोकराव मदने यांच्याही शोभास्ते या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जातोय। महायुतीचे दुसरे घटक पक्ष शिवसेना सातारा जिल्हा शिवसेनेचे माजी उपाध्यक्ष आणि शिवसेना नेते वासुदेव काका माने आणि सर्व शिवसैनिकांच्या वतीने आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय, त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे। आणि यानंतर सन्मान होतोय सातारा जावळी विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले उर्फ बाबा महाराज यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। आणि त्यानंतर सन्मान होतोय महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी मंत्री शेतकऱ्यांचा नेता शेतकऱ्यांचा लढवय्या नेता आदरणीय सदाभाऊ खोत यांचा या ठिकाणी सन्मान। आणि सगळे सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय सन्मान्य वासुदेव काका माने, सन्मान्य जितेंद्रजी डोबल, सन्मान्य राजेश तात्या घाडगे, सन्मान्य सचिनजी बेलागडे, अशोकराव मदने या मान्यवरांना विनंती। यानंतर ज्या नगरीमध्ये आजचा हा भव्य दिव्य सोहळा संयोजित होतोय अर्थात पालनगरी, काही दिवसापूर्वी या पालनगरीनं ग्रामपंचायतीचा इतिहास रचला, त्याच ग्रामपंचायतीचे मार्गदर्शक आणि भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष सुरेश तात्या पाटील यांचा या ठिकाणी यांना मी विनंती करतोय आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे। आज या ठिकाणी या खंडेरायाच्या पालनगरीमध्ये आज आपले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी आपल्या पालनगरीमध्ये कराड उत्तर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार मनोजदादा घोरपडे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज या ठिकाणी आले आहेत। आपले दैवत छत्रपती उदयनराजे शिवेंद्रराजे त्याच पद्धतीनं सर्व मान्यवर या स्टेजवर या आपल्या पालनगरीमध्ये आलेले आहेत। मी आमच्या पाल गावाच्या वतीनं पाल विभागाच्या वतीनं आपलं सर्वांचं स्वागत करतो। मला 2 मिनिटं फक्त दिलेले आहेत, त्यामुळे मी 2 मिनिटाच्या पुढे जाणार नाही दादा। आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं या प्रचारसभेच्या निमित्तानं जर बोलायचं झालं तर साहेब कराड तालुक्यातली पहिली शाखा या पालगावामध्ये काढली होती। त्यानंतर कराड तालुक्यामध्ये पहिली मोठी ग्रामपंचायत भारतीय जनता पार्टीची पाल ग्रामपंचायत आहे। आणि आज कराड उत्तर विधानसभेचा ऐतिहासिक निकाल उद्या मनोजदादांचा विजयी सभा सुद्धा या पालगावामध्ये खंडेरायाच्या नगरीमध्ये आहेत, हा योगायोग आहे। तसा विचार केला तर आज गेले 4 वर्ष आमच्या पाल ग्रामपंचायतीची निवडणूक झाली। 1 वर्ष कोरोनाच्या काळामध्ये गेलं। कोरोनाच्या काळामध्ये काम करत असताना आमचे दैवत कराड दक्षिणचे भाग्यविधाते सुरेशबाबा भोसले, अतुलबाबा भोसले, आमचे लाडके पालगावचे विनय बाबा यांनी प्रचंड मोठी मदत गावाला कोरोनाच्या काळामध्ये केली। त्यानंतर आपल्या भारतीय जनता पार्टीचं शिवसेनेचं शासन आल्यानंतर ह्या 3 वर्षामध्ये या पालगावामध्ये 25-30 कोटी रुपयाची कामं विकास कामं आपल्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मान्य जिल्ह्याचे अध्यक्ष त्यावेळेला जयकुमार गोरे भाऊ झाले, भाऊनी चांगली ताकद दिली। त्यानंतर धैर्यशील दादा झाले, धैर्यशील दादा मनोजदादा रामकृष्ण वेताळ साहेब यांच्या तिन्ही नेत्यांच्या प्रयत्नानं आणि महाराज साहेबांच्या कृपाशीर्वादानं पालगावामध्ये विकास भरभरून झालेला आहे। त्यामुळे विकास कामाच्या बाबतीत मी आज काय तुम्हाला सांगणार नाही, कारण आज आपले खासदार महाराज साहेब भारतीय जनता पार्टी झाले, त्यानंतर आता आपले मनोजदादा आमदार झाल्यानंतर आणि आज देवेंद्र भाऊ तुम्हाला मनोजदादाला आमदार झालेलं आम्हाला बघायचं आहे, त्याच पद्धतीनं तुम्हाला मुख्यमंत्री झालेलं आम्हाला बघायचं आहे। त्यामुळे मी आज काय तुम्हाला बोलत नाही, परंतु मुख्यमंत्रीपदी झाल्यानंतर 1 दिवस पालीला आमच्या अवश्य भेट द्या, धावती भेट दिली तरी चालेल आणि त्यानंतर आम्ही विकास मागू। यानंतर मला आता जास्त काय बोलत नाही, मी तमाम जनतेला एक आवाहन करतो, कराड उत्तरचे उमेदवार मनोजदादा घोरपडे
यांना प्रचंड बहुमताने विजयी करूया. आणि वास्तविक पाहता ही जबाबदारी आज जिल्ह्याचे अध्यक्ष दरेशील दादा, त्याच पद्धतीनं वेताळ साहेब यांनी माघार घेऊन मन मोठं करून मनोजदादांना उमेदवारी मिळाल्यानंतर 2 मेळावे घेऊन पाठिंबा जाहीर केला आहे. तर ह्या दोघांची आणि तुमच्या आमच्या सर्वांची महाराजांचा आशीर्वाद आहे, दोन्ही महाराजांचा. मनोजदादांना विजयी करायचं. आणि साहेब, मी पाल गावाच्या वतीनं, कराड उत्तरच्या वतीनं तुम्हाला विनंती करतो की मनोजदादा आमदार झाल्यानंतर आमच्या दोन्ही नेत्याचा योग्य असा सन्मान झाला पाहिजे एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद तात्या. यानंतर राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय उदयनराजे महाराज साहेब आणि मंचावरील सर्व मान्यवरांच्या शुभाहस्ते भारतीय जनता पार्टीच्या कार्याला सलाम करण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने इतर पक्षामध्ये कार्यरत असलेले काही सक्रिय कार्यकर्ते आज उपमुख्यमंत्री साहेबांच्या शुभाहस्ते पक्षामध्ये जाहीर प्रवेश करतात. मी त्या सर्वांचा नामोल्लेख करेन आणि त्यांना मंचा शेजारी निमंत्रित करेन. प्रवीण रामकृष्ण भोसले, माजी चेअरमन विकास सेवा सोसायटी नागझरी. विश्वास भोसले, उपसरपंच नागझरी. दिलीपराव भोसले पाटील, ज्येष्ठ नेते नागझरी. मुगटराव मुळीक, संचालक विकास सेवा सोसायटी नागझरी. दिलीपराव गुरव, माजी ग्रामपंचायत सदस्य नागझरी. किरोली गावचे सन्मान्य प्रकाशराव जाधव, सन्मान्य आदेश चव्हाण, स्वप्नीलजी चव्हाण, सोमनाथ चव्हाण, अमोलजी भिसे या सर्व मंडळींनी आज भारतीय जनता पार्टीच्या प्रवाहामध्ये सामील व्हायचं ठरवलेलं आहे. आणि म्हणून या सर्वांना आम्ही या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या शुभाहस्ते जाहीर प्रवेश देतोय. आणि खऱ्या अर्थाने आज या सुंदर सणांचे सहभागी साक्षीदार होत असताना आपल्या सर्वांची ताकद आदरणीय मनोजदादा घोरपडे अर्थात महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीची खंबीरपणे उभी करण्याच्या इराद्यानं ही मंडळी आज या पक्षामध्ये प्रवेश करतायत. त्याचबरोबर चालू वर्षाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्याच मित्रमंडळींनी खऱ्या अर्थाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता. मात्र आमच्या सर्व नेते मंडळीच्या विनंतीचा मान राखून या मंडळींनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला आणि जाहीर आमच्या महायुतीच्या उमेदवाराला अर्थात आदरणीय मनोजदादा घोरपडे यांच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिलेला आहे. असे आमचे ज्यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला असे प्रशांतराव कदम, सैनिक फेडरेशन महाराष्ट्र प्रदेश सातारा जिल्हा अध्यक्ष यांनी जाहीर पाठिंबा दिल्याबद्दल मान्यवरांच्या शुभाहस्ते आम्ही त्यांना सन्मानित करतोय. प्रशांतराव कदम, गणेशराव घोरपडे सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष यांनीही या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता. परंतु वरिष्ठांच्या विनंतीला मान राखून यांनीही आपला उमेदवारी अर्ज पाठीमागे घेऊन महायुतीचे उमेदवार आदरणीय मनोजदादा यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याचा निश्चय केलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजा या सगळ्या मंडळींच्यासाठी. दुसरे सन्माननीय महादेव साळुंके, भारतीय जनता पार्टी तालुका उपाध्यक्ष यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतलेला आहे आणि पाठिंबा दिलेला आहे. त्यांचं या ठिकाणी स्वागत. आणि नागझरी गावचे प्रवीण भोसले, विश्वासराव भोसले, दिलीपराव भोसले पाटील, मुगटराव मुळीक, दिलीपराव गुरव या मंडळींचा जाहीर प्रवेश होतो. या मंडळींना विनंती करतो. किरोली गावचे प्रकाशराव जाधव, आदेश चव्हाण, स्वप्नील चव्हाण, सोमनाथ चव्हाण, अमोलराव भिसे याही मंडळींनी भारतीय जनता पार्टीच्या आणि महायुतीच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने एक नाव खरोखर ज्यांचा नामोल्लेख होणं गरजेचं आहे. आदरणीय महाराज साहेबांच्या शब्दाला प्रमाण मानून त्यांचा खंदा मावळा, त्यांचा खंदा समर्थक आदरणीय कुलदीप अण्णा क्षीरसागर यांनी आपल्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या कुलदीप अण्णा क्षीरसागर यांच्यासाठी. आणि त्यांनाही निमंत्रित करतोय. आदरणीय उपमुख्यमंत्री साहेबांच्या शुभाहस्ते आपला सन्मान होतोय. आणि यानंतर मी विनंती करतोय आदरणीय दरेशील दादा कदम, सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीचे यशस्वी जिल्हाध्यक्ष आदरणीय दरेशील दादा कदम, आपणास विनंती आहे आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. वास्तविक आदरणीय दादा न बोलू अर्थातच बांब्याचे सरपंच संदीपराव काटे यांनाही जाहीर प्रवेश. आणि यानंतर महायुतीचे अधिकृत उमेदवार, युवकांचे आयडॉल नेते, तुम्हाला सर्वांचा श्वास आणि खऱ्या अर्थाने कराड उत्तरचं उत्तर आदरणीय मनोजदादा घोरपडे. एकदा जोरदार टाळी, हात वरती. पंढरीच्या पांडुरंगाचा वार करीतू, पंढरीच्या पांडुरंगाचा वार करीतू, छत्रपती शिवप्रभूंचा धार करीतू, 2024च्या कराड उत्तरचा खऱ्या अर्थाने मान करीतू अर्थात मनोजदादा घोरपडे. एकदा जोरदार टाळी. अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत पालचा खंडोबा रायाच्या नगरीमध्ये
आज 2024 विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे लोकनेते आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय। खरं तर याचा फार अभिमान आहे आपल्या सर्वांना, कारण कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ हा जो भारतीय जनता पार्टी 154 जागा लढवते, या 154 मध्ये आपल्याला देवाभावनी या ठिकाणी संधी दिली, त्याबद्दल त्यांचं हार्दिक असं अभिनंदन करतो आणि आभारी मानतो। आजच्या या कार्यक्रमाला आपल्या सर्वांचं दैवत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज, तसंच श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज, तसेच विधान परिषदचे आमदार आदरणीय सदाभाऊ खोत साहेब, आपल्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम, त्याच पद्धतीनं भगवंतजी खुबा साहेब, अशोकजी गायकवाड, तसंच या ठिकाणी उपस्थित सर्वच व्यासपीठ, खरं तर सर्वांचीच नावं घेणं गरजेचं आहे। या ठिकाणी रामकृष्ण वेताळ भाऊ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजितदादा गट, RPI सर्वच मंडळी या ठिकाणी आज उपस्थित आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीवर प्रेम करणारे आपण सर्वजण। खरं तर या ठिकाणी इथले जे आमदार आहेत ते जवळपास 25 वर्ष या विधानसभेचं नेतृत्व करतायत आणि मागाशीच भाऊनी सांगितलं की आज 25 वर्ष झाली तरी यांची भूमिका आहे की मला अजून विकास करायचा आहे। तर इथून पुढच्या काळामध्ये 100% या ठिकाणी ही जी काय उपस्थित गर्दी आहे ती त्यांना या ठिकाणी 100% घरी बसवल्याशिवाय राहणार नाही, कारण या विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व आदरणीय चव्हाण साहेबांनी केलं होतं, परंतु त्यांचं नाव घेऊन त्यांनी जवळपास 25 वर्ष या ठिकाणी काढली, परंतु यशवंत विचार सांगितला जातो, परंतु जर तो अंमलात जर आणायचं म्हटलं तर या ठिकाणी सत्तेचं विकेंद्रीकरण करा म्हणून या ठिकाणी यशवंतराव चव्हाणांनी सांगितलं होतं। आज जर आपण बघितलं तर हे आमदार आहेत, या ठिकाणी मुलगा कारखाना पाहतोय, त्याच पद्धतीनं बाकीचे बंधू, कोण शिक्षण संस्थेला चेअरमन आहे, कोण या ठिकाणी बँकेला चेअरमन आहे, आणि एकाला संधी नाही मिळाली म्हणून जे काय आपल्या गृहनिर्माण सोसायटी असतील त्याला एक जण चेअरमन केलेला आहे। म्हणजे अशा पद्धतीनं ह्यांनी सत्तेचं केंद्रीकरण केलेलं आहे आणि संपूर्ण मतदारसंघामध्ये यशवंत विचार या नावावर कायम मतं मागितली जातात, परंतु या कराड उत्तरमधील जनतेनं त्यांना खरं तर मागं 2014लाच ओळखलेलं होतं, पण दुर्दैवानं या ठिकाणी त्यावेळेला सर्व पक्ष वेगळे लढले, त्यामध्ये धैर्यशील दादा काँग्रेसमधून उभे राहिले, मी या ठिकाणी आपल्याच आशीर्वादानं शेतकरी संघटनेमधून उभा राहिलो आणि या ठिकाणी मतांचं डिवायडेशन झालं, त्यांना 76,000 मतं मिळाले, आम्हाला 1,01,000 मतं विरोधी जाऊन सुद्धा या ठिकाणी त्यांचा विजय झाला आणि पुढची 10 वर्ष त्यांना बोनस मिळाली, 19ला पण परत तिरंगी लढत झाली, परंतु आज सर्वच जनतेची मागणी होती या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये की इथं होणारी लढत ही एकास एक झाली पाहिजे आणि खरं तर एकास एक लढत होऊन या ठिकाणी आम्हाला जसं लोकसभेला उदयन महाराजांना या ठिकाणी कमळ या चिन्हावर मत द्यायची संधी मिळाली, त्याच पद्धतीची संधी या ठिकाणी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा मिळायला पाहिजे ही भूमिका घेतली। आज आपण ज्या काही केलेल्या मागण्या होत्या ते या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दोन्ही मागण्या आपल्या मान्य केल्या आणि या ठिकाणी एकास एक लढत केली आणि या ठिकाणी आपल्याला कमळ हे चिन्ह कराड उत्तरमध्ये बऱ्याच वर्षांनी या ठिकाणी मतदान करायला आपल्याला मिळतंय। त्यामध्ये आदरणीय उदयन महाराज असतील, शिवेंद्र बाबा असतील, त्याच पद्धतीनं जयकुमार गोरे भाऊ असतील, या सर्वांनीच ह्या मतदारसंघामध्ये यावेळेला भारतीय जनता पार्टीकडे मतदारसंघ ठेवावा अशा पद्धतीचा आग्रह धरला आणि त्या माध्यमातून खरं तर आपल्याला या ठिकाणी येणाऱ्या 20 तारखेला कमळ चिन्ह या ठिकाणी मतदान करण्यासाठी उपलब्ध झालेलं आहे। आज आपण बघतोय
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी सर्व ठिकाणी इलेक्शन आहे. साहेब, मी आता इलेक्शनच्या निमित्तानं तसंच अगोदर सुद्धा आम्ही लोकसभेचे इलेक्शन पासून फार अगोदर 4 महिन्यापासून या ठिकाणी ताकदीनं काम करतोय. परंतु जी आपली लाडकी बहीण योजना आहे, ही योजना या महाराष्ट्र राज्यामध्ये अतिशय गेम चेंजर अशा पद्धतीची ही योजना झालेली आहे. प्रत्येक गावामध्ये जाईल तिथं महिला भगिनी म्हणतात आम्हाला फक्त कमळ पाहिजे, आम्हाला बाकीचं काही नको आहे. आणि घरात जरी आमचा मिस्टर या ठिकाणी राष्ट्रवादीचं काम करत असले तरी आम्हीच आता त्यांना ह्या वेळेला इतक्या दिवस आम्ही तुमचं ऐकलंय, ह्या वेळेला तुम्ही कमळाला मत द्या अशा पद्धतीनं सांगतायत आणि पुढे दम पण देतायत. जर नाही दिलं तर मग संध्याकाळचं जेवण सुद्धा बंद करावं लागेल. हे अशा पद्धतीची प्रतिक्रिया या ठिकाणी संपूर्ण विधानसभा मतदारसंघामधून येते. आणि या माध्यमातून खऱ्या अर्थानं आर्थिक तर स्वावलंबी महिलांना आपण केलेलंच आहे, परंतु त्यांचा आत्मसन्मान वाढवण्याचं काम या लाडकी बहीण योजनेनं केलेलं आहे. आज शेतकरी राजा सुद्धा आमचा खुश आहे. या ठिकाणी 7.5 HP पर्यंतचं लाईट बिल आपण माफ केलंय आणि त्या माध्यमातून आज आमच्या पालनगरीमध्ये सुद्धा किमान 7 ते 8 कोटी रुपये या ठिकाणी शेतकऱ्यांना माफ झालेले आहेत. परंतु जरा ज्या वेळेला जातो त्यावेळेला एक थोडीशी मागणी राहते शेतकऱ्यांची की हे किमान 10 HP पर्यंत तरी लाईट बिल माफ झालं पाहिजे. आणि इथून पुढचं येणारं शासन हे आपलं महायुतीचंच असणार आहे आणि त्यामध्ये आपण 10 HP पर्यंतच्या शेती पंपाला या ठिकाणी लाईट बिल माफ कराल अशी या ठिकाणी आपल्याकडे मी मागणी करतो. आत्ताच या ठिकाणी खटावमानचे आमदार जयकुमारजी गोरेभाऊ यांचं आगमन झालंय, त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी स्वागत करतो. आज त्याच पद्धतीनं शेतकरी सन्मान योजनेच्या बाबतीत सुद्धा नमो शेतकरी योजनेला 15,000 वर्षाला देणार असं कालच मुख्यमंत्री साहेबांनी डिक्लेअर केलंय. या ठिकाणी वर्षाला 6,000 रुपये आपल्याला शेतकरी सन्मानच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुद्धा मिळत आहेत. म्हणजे हे सरकार जर आज आपण बघितलं तर हे देणारं सरकार आहे. आजपर्यंत अशा पद्धतीचं कुठल्याही सरकारने शेतकऱ्यांना कधीही पेन्शन दिली नव्हती, त्याच पद्धतीनं महिलांनाही कधी पेन्शन दिली नव्हती. बऱ्याच वेळा वेगवेगळे नरेटिव्ह या ठिकाणी समाजामध्ये पसरवले जात आहेत की हे इलेक्शन पुरती ही योजना आहे, इलेक्शन झाल्यानंतर या ठिकाणी हे पैसे बंद होणार आहेत. पण या ठिकाणी आम्ही छाती ठोकून साहेब सांगतोय, जर उद्या हे पैसे बंद झाले तर आम्ही आमच्या खिशातनं महिलांना पैसे 1,500 महिन्याला देऊ, एवढा कॉन्फिडन्स या ठिकाणी आमच्याकडे आहे. हे अशा पद्धतीनं वेगवेगळे फेक नरेटिव्ह चालवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. परंतु यावेळेला आमच्या माता भगिनी असल्या कुठल्याही भूलथापांना 100% बळी पडणार नाहीत. आज आपण बघतो या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये आजही साहेब प्रश्न शिल्लक आहेत. हनबरवाडी धनगरवाडी योजना आमच्याकडे जवळपास 40 वर्ष झालं. त्यांच्या वडिलांनी ते स्वप्न पाहिलं होतं की हनबरवाडी धनगरवाडी योजना या ठिकाणी या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये करायची. परंतु यांना 25 वर्ष जरी मिळाली तरी यांच्याच्यानं कुठलंही त्यामध्ये हालचाल करता आली नाही. ज्यावेळेला आपलं 2014 ते 19 मध्ये सरकार आलं आणि त्या सरकारच्या काळामध्ये हनबरवाडी धनगरवाडी योजनेसाठी फार मोठ्या प्रमाणावर निधी आपल्या माध्यमातून मिळाला. आज हनबरवाडी योजना पहिल्या टप्प्यामध्ये सुरू झालेली आहे आणि धनगरवाडी योजना सुद्धा संपूर्ण पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालंय. आपलं सरकार आल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी उद्घाटनाला यायचं आहे. आणि त्याच पद्धतीनं आज तारळीचं धरण हे आपण आज तारळीच्या तीरावरच या ठिकाणी आहोत. 2010 मध्ये तारळीचं धरण झालंय. त्याला एक्सप्रेस कॅनॉलला जोडण्यासाठी कोपर्डे लिंक कॅनॉल या ठिकाणी मंजूर झालेला होता. त्याचं काम 14 ते 19 मध्ये मोठ्या प्रमाणावर झालं होतं. जवळपास मधल्या 2.5 वर्षामध्ये यांच्याकडे पालकमंत्री पद असून सुद्धा त्या ठिकाणी त्यामध्ये कसलीही हालचाल झालेली नव्हती. परंतु गेल्या मार्च महिन्यामध्ये आम्ही त्याच्यावर प्रशासकीय मीटिंग घेऊन त्या ठिकाणी आपल्याशी संपर्क करून कोपर्डे लिंक कॅनॉल चालू करून या ठिकाणी कोरेगाव असेल, कराड उत्तरचा पूर्व भाग आणि त्याच पद्धतीनं सांगलीला हे पाणी जवळपास 4 महिने या तारळी धरणामधून जाऊन त्यावेळेचा दुष्काळ सुसह्य करण्याचं काम आपल्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे. आजही आपण या ठिकाणी तारळी पाल उपसा सिंचन योजना आहे, त्याच पद्धतीने इंदोली उपसा सिंचन योजना आहे. या योजना साहेब झाल्या त्या 50 मीटर पर्यंत झाल्या. पण ऑलरेडी प्रत्येक शेतकऱ्यानं
50 मीटरपर्यंत हेडला पाणी आपलं स्वतःचं नेलंय. या योजनांचं फक्त टेस्टिंग झालं आणि आज अखेर 10 वर्ष ह्या योजना बंद आहेत. परंतु या विभागाचं एक मागणं आहे की या ठिकाणी ही योजना 100 मीटर हेडपर्यंत आम्हाला पाणी मिळणं गरजेचं आहे. कारण हा कराड तालुक्याचा जो पश्चिम भाग आहे आजही पाण्यापासून वंचित आहे. आज हा 50 मीटरचा 100 मीटर करण्यासाठीचा प्रस्ताव आपल्याकडे महाराष्ट्र शासनामध्ये आलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपलं सरकार आलं की पहिला निर्णय आपण या ठिकाणी घ्याल आणि हा तारळीचा आमचा 100 मीटरचा हेडचा प्रश्न तुम्ही 100% मार्गी लावून या ठिकाणी तारळीच्या पश्चिम भागाला पाणी द्याल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. त्याच पद्धतीनं कोरेगाव तालुक्याच्या पूर्व भागामध्ये सुद्धा पाण्याची परिस्थिती अशाच पद्धतीची आहे. त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाणी देणं गरजेचं आहे. आमचं नागझरे आहे, त्याच पद्धतीनं राजाचं कुर्लं ही गावं पाण्यापासून वंचित आहे आणि आम्हाला उद्या ही जनता 100% या ठिकाणी आपला भारतीय जनता पार्टीचा आमदार निवडून देणार आहे. पण पुढच्या 5 वर्षानंतर ह्या पाण्याचा विषय तेवढा या ठिकाणी आपल्याला शिल्लक राहता कामा नये आणि असा आपण शब्द या ठिकाणी द्यावा असे मी आपल्याला विनंती करतो. आज उमरज नगरीमध्ये जाणारा जो काय आपला हायवे या हायवेचं सुद्धा या ठिकाणी पारदर्शक पूल होणं हे अतिशय तिथली गरज आहे आणि तोही प्रस्ताव नितीन गडकरी साहेबांच्याकडे आहे. तोही प्रस्ताव आपण या ठिकाणी मंजूर करून या ठिकाणी जो काही दळणवळणाची फार मोठी अडचण होते ते या ठिकाणी दूर कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्याच पद्धतीनं अंतर्गत विकासाच्या जर बाबतीत बोलायचं झालं तर आपण आता हेलिपॅडवरून येताना बघितलं असेल रस्त्याची परिस्थिती काय आहे. आपण आपल्याला भरपूर दिलं. ह्या 2.5 वर्षामध्ये 510 कोटी रुपये विकासासाठी दिलेले आहेत. त्याच पद्धतीनं पाटण पंढरपूर रोडसाठी सुद्धा आपण 480 कोटी रुपये दिलेत. म्हणजे जवळपास 1010 कोटी रुपये आपण या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाला दिलेले आहेत. परंतु इथला बॅकलॉग हा फार मोठा आहे आणि तो येणाऱ्या काळामध्ये अंतर्गत गावातील कामं असतील या सर्व गोष्टींसाठी चांगल्या पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये आम्हाला निधी द्याल एवढे या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आपण खरं तर आज प्रचाराचा शुभारंभ करायला आला त्याबद्दल परत एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. धैर्यशील दादा, तुम्हाला बोलवण्यापूर्वी तुमच्याबद्दल 2 शब्द. दक्षिण उत्तर आली सर, कराडचं बोलतोय. दक्षिण उत्तर आली सर, मातीतून घमघमले अत्तर. दक्षिण उत्तर आली सर, मातीतून घमघमले अत्तर. अष्ट दिशातून अभिष्ट चिंतन झाला जय जयकार. दोन्ही महाराजांनी आधीच सांगितलंय मनोज दादा होणार. बिन बोलता कसं कळतंय दादा. देवेंद्र भाऊ, एक गोष्ट सांगतो. ज्या वेळेला आम्ही शेतकऱ्याची लेकरं शेतीत धान्य पेरतो ना त्याला 2 गोष्टी सुटतात. एक वर कोंब येतो, दुसरं खाली मूळ जातं. ज्या वेळेला मूळ खाली जातं त्यावेळेला कोंब भरदार होतो आणि मग मुळातलं फळात येतं. ज्या वेळेला मनोज दादाची उमेदवारी डिक्लेअर झाली मुळाचं रूप माझ्या धैर्यशील दादांना घेतलं. संयम, धैर्य आणि शील या चारित्र्य गुणांची पडताळणी दिली. हा संयम छत्रपती दोन्ही राजांच्या वाणी, विचार आणि वर्तनानं घडलाय. देवेंद्र दादा, तुम्ही नुसतं पाठीमध्ये असू द्या, 100% विजय खोचून आणतात माननीय धैर्यशील दादा. येळकोट येळकोट सदानंदाचा. आज पाली या म्हाळसाकांताच्या निवासस्थानी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून आदरणीय मनोज घोरपडे यांचा प्रचाराचा शुभारंभ होत आहे. आणि हा प्रचाराचा शुभारंभ ज्यांच्याकडे बघून आपण समाजकारण करतो, ज्यांना आपण आपले सर्वोच्च नेते मानतो, ते आपले आदरणीय नेते या राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते म्हाळसाकांताच्या समोर श्रीफळ वाढून आज अधिकृतरित्या या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ झाला. या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्तानं आदरणीय
उदयन महाराज, आदरणीय शिवेंद्र महाराज, आदरणीय पाणीदार आमदार जयकुमार गोरेभाव, सदाभाऊ खोत, भगवंत खुबा, खरं तर सगळ्यांचीच नावं घेतली पाहिजेत. असं आदरणीय व्यासपीठ महायुतीचे सर्व कार्यकर्ते साहेबांना अजून 3 सभा आहेत आणि म्हणून मी 2 मिनिटांमध्ये माझं मनोगत व्यक्त करणार. साहेब, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये 4 तालुक्यांचा समावेश आहे. कराड, सातारा, कोरेगाव आणि खटाव. प्रत्येक तालुक्याची जडणघडण वेगळी आहे, नैसर्गिक परिस्थिती वेगळी आहे, राजकीय परिस्थिती वेगळी आहे. हा एक आगळा वेगळा मतदारसंघाची निर्मिती 2009ला झाली. सुरुवातीला अतुल बाबा या ठिकाणी लढले. नंतर 2014ला मी होतो, मनोज घोरपडे होते. नंतर 2019ला सुद्धा मी होतो, मनोज घोरपडे होते. प्रत्येक वेळा मताची विभागणी झाली आणि या ठिकाणी नाकर्ता आणि बिनकामाचा आमदार गेली 25 वर्ष सतत निवडून येत राहिला. पण यावेळी तसं नाहीये. यावेळी उदयन महाराज असतील, शिवेंद्र बाबा असतील, आमचे नेते जयकुमार गोरे भाऊनी, मी असन, रामकृष्ण वेताळ असतील आणि मनोज दादा असतील, यांना रात्रीच्या 12 वाजता फडणवीस साहेबांच्याकडे नेलं. समोर बसवलं. बावनकुळे साहेब होते आणि त्यावेळी सांगितलं ज्याला मिळेल तो आपला उमेदवार, ज्याला नाही मिळणार त्याचं मी काय करेन, असा देवाभाऊने आपल्याला शब्द दिला. आणि कुठलीही प्रकारची यत्किंचित ही मनामध्ये किंतूपर्यंत न ठेवता तिथून आल्यापासून आपण सगळेजण कामाला आहोत. साहेब, गेली महिनाभर निवडणूक लागायच्या अगोदर या ठिकाणी रामराज्य रथाच्या माध्यमातून ज्या रामराज्य रथाला आपण हिरवी झेंडा फडकवला, त्या रामराज्य रथाच्या माध्यमातून 18,000 लाभार्थींना लाभ मिळवून द्यायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर कराड उत्तर मध्ये परिवर्तन यात्रा काढली. परिवर्तन यात्रेच्या निमित्तानं आपले नेते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि आपले नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, केंद्राच्या सरकारनं आणि राज्याच्या सरकारनं ज्या ज्या जनहिताच्या योजना जनतेसाठी घेतल्या त्या सगळ्या योजना जनतेपर्यंत पोहोचवायचं प्रामाणिक काम माझ्या इथं बसलेल्या सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांना साहेब केलं. घरोघरी गेली आणि लोकांच्या पर्यंत योजना पोहोचवल्या. केंद्र सरकारनं अनेक योजना दिल्या, माझ्या महिलांसाठी दिल्या, राज्य सरकारने दिल्या, माझ्या युवकांसाठी दिल्या, शेतकऱ्यांसाठी दिल्या. मी आज योजनेवर बोलणार. साहेब आपल्याला सगळ्या योजना सांगतील. अजून वक्ते भरपूर आहेत. मी एवढंच या निमित्तानं सांगेन, साहेब, ज्या विश्वासानं तुम्ही आम्हाला या ठिकाणी थांबायला सांगून काम करायला लावलंय, देवाभाऊ, तुमचा विश्वास आम्ही कधीही ढळून देणार नाही. गेली 2 महिने प्रामाणिकपणे सांगतोय, आम्हाला उमेदवार माहित नाही. आपला उमेदवार कमळ चिन्ह. आज आपला उमेदवार मनोज घोरपडे. आता एक काम केलंय, तुम्ही सगळे म्हणायचं आणि व्यासपीठावले जिल्ह्यातले सगळे नेते म्हणायचे, धैर्यशील दादा एकास एक लढत करा. धैर्यशील दादा, कराड उत्तर मध्ये आम्हाला कमळ चिन्ह द्या. सातारा जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष म्हणून जेवढी ताकद कराड उत्तरला कमळ चिन्ह द्यासाठी लावली आणि त्या ताकदीचा, त्या चर्चेचा खरोखर आपल्या उपकार केले देवेंद्र फडणवीस साहेबांनी. आणि तुम्ही मागितलेलं कमळ आता कराड उत्तर मध्ये आपल्याला मिळालेलं आहे. कमळ चिन्ह कित्येक वर्षानं पहिल्यांदा आदरणीय छत्रपती उदयनराजेंना आपण निवडून दिलं. आता आपल्याला कमळ चिन्हावर मनोज घोरपडेंना निवडून देत. दुसरी मागणी होती एकास एक लढत. कारण 2014 आणि 2019 मी आणि मनोज घोरपडे एकमेकाच्या विरोधात लढलो.
परिणामी तिसरा उमेदवार निवडून आला. आता ती सुद्धा तुमची मागणी पूर्ण केली. आता उमेदवार एकाच एक आहे. आमची जबाबदारी थोडी कमी झाली. आता जबाबदारी माझ्या लाडक्या ताईंची, माझ्या लाडक्या शेतकऱ्यांची, माझ्या लाडक्या कर्मचाऱ्यांची, माझ्या लाडक्या युवकांची आहे. आता जबाबदारी तुमची आहे. तुम्हाला कमळ दिलं, तुम्हाला एकाच एक लढत दिली. आता कराड उत्तर मध्ये परिवर्तन गरजेचं आहे आणि ते परिवर्तन एकटा दुकटा कुणी करू शकत नाही. ते परिवर्तन तुम्हा सगळ्याला करायचं आहे. त्यासाठी जिथं जावं लागेल, जिथं बोलावं लागेल, त्या ठिकाणी आपल्याला बोलावं लागणार. नुसती मतं मागत नाही आपण. 1050 कोटी रुपये, 1050 एवढी भरभक्कम रक्कम देवाभाऊने आपल्याला दिलेल्या. आपल्या कराड उत्तर मधल्या शेती पाण्याचा प्रश्न सोडवायचा शब्द या ठिकाणी देवाभाऊने दिलेला आहे. त्यातला एक शब्द जयकुमार गोरे भाऊंच्या नेतृत्वाखाली शामगावचा आपला सुटलेला आहे. तारळीचा सोडवायचा आहे, सातारचा सोडवायचा आहे, खटाव मधल्या वंचित गावाला पाणी द्यायचं आहे, कोरेगाव मधल्या वंचित गावाला पाणी द्यायचं आहे. आणि ते पाणी दुसरं कुणी देऊ शकत नाही. जो आमदार पुत्र हनबरवाडी धनगरवाडी नावाच्या योजनेत आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करू शकत नाही, तो तुमच्या आमच्या कराड उत्तर मधल्या जनतेचं स्वप्न कधीच पूर्ण करू शकत नाही. म्हणून मी सांगतो, हात जोडून सांगतो, काळ माफ करणार नाही. तुम्हाला आणि मला काळ माफ करणार नाही. आता परिवर्तन अटळ. तुम्ही कुठं कमी पडता कामा नये एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि 20 तारखेला आपला उमेदवार मनोज घोरपडे यांचं चिन्ह आहे कमळ. आणि कमळाच्या चिन्हाच्या समोरचं बटन दाबून आपण देवाभाऊनी जो आपला विश्वास टाकलाय तो विश्वास सार्थ करायचा आहे अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शब्बास दादा शब्बास. दानात लागते जसा देहाचा तसा दिलाचा. धैर्यशील दादा, तुमचं विशेष विशेष कौतुक आहे. यानंतर मी बोलवतोय ज्यांच्या नावामध्ये जय आहे, जयकुमार गोरे, कुस्तीच्या मैदानामध्ये करंट बिजली मल्ल म्हणून महाराष्ट्रामध्ये ओळख असलेला. आणि चेहऱ्यावर बघितलं तर इतक्या जणांनी घेरलंय तर घोबर शीतलता हल्ली नाही. मेहनत इतनी खामोशी से करो तो सफलता शोर मचाएगी, सफलता शोर मचाएगी. मी बोलवतोय जयकुमार गोरे भाऊ यांना टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. काय आपल्या सगळ्यांची इच्छा पूर्ण झाली ना. आता दिलेला शब्द पाळलाय. कराड उत्तर मधनं एकच उमेदवार होणार हा शब्द गावागावात येऊन आपण दिला होता. आणि दिलेल्या शब्दाप्रमाणे कराड उत्तर मधनं एकच उमेदवार आता उभा आहे. आणि त्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहण्यासाठी कराड उत्तरच्या जनतेला विश्वास देण्यासाठी गेल्या 25 वर्षापासून कराड उत्तर मतदारसंघावर जे संकट आलेलं आहे, जे संकट येऊन आपल्या मुळावर बसलेलं आहे, ते संकट बाजूला काढण्यासाठी, आपल्या सगळ्यांना पाठबळ देण्यासाठी, आपल्या या मनोज दादाला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याचे आपले नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आणि स्वागत करत असताना आदरणीय उदयन महाराज, आदरणीय शिवेंद्र महाराज, आदरणीय जिल्हाध्यक्ष आमचे आदरणीय खुबाजी, आदरणीय सदाभाऊ, स्टेजवर खूप सगळे सन्माननीय उपस्थित आहेत. रामभाऊ आमचे पाठीमागं आहेत, आमचे गायकवाड साहेब रिपब्लिकन पक्षाचे आहेत. त्या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करत असताना
स्टेजवरच्या सगळ्यांची मी क्षमा मागेन. उशीर खूप झालाय. माझ्या भाषणापेक्षा साहेबांचं बोलणं आवश्यक आहे. उपस्थितांचं मनापासून स्वागत. आमचे पालीचे तात्या इथं बसलेले आहेत. तात्याने मला पालीच्या खंडोबाच्या दर्शनाला नेलं आणि खंडोबाच्या मंदिरामध्ये तात्याने माझ्याकडून शब्द घेतला होता, भाऊ प्रचंड हाल अपेष्ट आम्ही सहन करतोय, प्रचंड संघर्ष आम्ही करतोय. प्रत्येक वेळी आपल्याच मतामध्ये दोन भाग होत आहेत आणि आपल्या मतात झालेल्या दोन भागामुळं समोरचा आमदार निवडून येतोय आणि तो पुन्हा 5 वर्ष आमच्या डोक्यावर बसतोय. भाऊ काही करा आणि आता एकच उमेदवार द्या, निवडून आणायची जबाबदारी आमची आहे, अशा पद्धतीचा शब्द खंडोबाच्या साक्षीनं, पालीच्या खंडोबाच्या साक्षीनं आपल्याला दिला होता. या ठिकाणी आपल्या सगळ्यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण ही निवडणूक लढत असताना भारतीय जनता पक्षाच्या या राज्यामध्ये पुन्हा एकदा सत्ता आली पाहिजे. आणि जेव्हा भारतीय जनता पक्षाची पुन्हा एकदा राज्यामध्ये सत्ता येईल तेव्हा साहेबांना वारंवार आम्ही सांगितलेलं आहे की सातारा जिल्ह्यातनं पक्षाच्या अधिकृत चिन्हावर एक साताऱ्याचे आमदार शिवेंद्र महाराज, एक मानखटावचा आमदार मी स्वतः, साहेब दोघं आम्ही येताना आणखीन 2 आमदार किमान पक्षाच्या चिन्हावर आम्ही आपल्या सोबत घेऊन येऊ अशा पद्धतीचा शब्द दिला होता. आणि तो शब्द देत असताना कराड दक्षिणची सीट तापली होतीच, पण कराडची उत्तरची सीट भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर आपल्याला मिळाली पाहिजे अशा पद्धतीचा आग्रह साहेबांच्याकडे आम्ही धरलेला होता आणि साहेबांनी तो आग्रह मान्य केला. आज या ठिकाणी मला मनापासून धैर्यशील दादा, त्यांच्या सगळ्या टीमचं मनापासून धन्यवाद धैर्यशील दादा आपणाला देणार आहे. कारण गेल्या 2 निवडणुका आपण असाल, आपली सगळी टीम असेल, जेव्हा काँग्रेस पक्षातून आपण भारतीय जनता पक्षामध्ये आलात, 2 निवडणुका आपण लढल्या होत्या. पण असं असताना सुद्धा, निवडणूक लढण्याची सगळी तयारी झालेली असताना सुद्धा साहेब आपल्या शब्दाखातर, आपण दिलेल्या शब्दासाठी या सगळ्या माझ्या बहादर कार्यकर्त्यांनी त्यागाची भूमिका घेतली आणि सगळ्यांनी मनोजदादाच्या पाठीशी ताकद उभं करण्याचा निर्णय घेतला. सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या धैर्यशील दादा आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यासाठी, भीमराव काका असतील त्यांच्या सहकार्यासाठी, आणि खास करून आमचे रामकृष्ण वेताळ साहेब असतील. या सगळ्यांना रात्री 12 वाजता मी घेऊन गेलो साहेबांच्याकडं आणि साहेबांना आम्ही सगळ्यांनी सांगितलं, साहेब तुम्ही द्याल तो उमेदवार, फक्त उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर असला पाहिजे. आता पक्षानं पक्षाचं काम केलंय, आदरणीय फडणवीस साहेबांनी त्यांचं काम केलंय. आता जबाबदारी कराड उत्तरच्या जनतेची आहे, समोर बसलेल्या आपल्या कार्यकर्त्यांची आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे 25 वर्षापासून या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व, खास करून 15 वर्षापासून जेव्हापासून ह्या मतदारसंघाचं डिलिमिटेशन झालं तेव्हापासून एक आमदार आपल्याकडे काम करतायत. साहेब मी दुष्काळी भागाचा आमदार आहे, दुष्काळी भागामध्ये काम करतो आणि मला वाटलं होतं की फक्त दुष्काळ माझ्याच भागामध्ये आहे, मला वाटलं दुष्काळ फक्त मानखटावमध्येच आहे. पण या भागात कृष्णेच्या काठावर, कोयनेच्या काठावर असणारा हा कराड उत्तर मतदारसंघ, साहेब या मतदारसंघातला बहुतांश भाग आजही दुष्काळी आहे. जेव्हा माझ्यासारखा एक युवक आपल्या साथीनं काम करतो तेव्हा खटाव मान आम्ही दुष्काळ मुक्तीकडे साहेब घेऊन गेलो. शेवटचं काम आता आपण शेवटचं काम मंजूर केलंय. येणाऱ्या 3 वर्षामध्ये माझा मतदारसंघ दुष्काळी मतदारसंघ म्हणायची हिंमत होणार नाही. अख्खा मतदारसंघ एकही गाव शिल्लक न ठेवता पाण्याखाली येईल. हा माझा मान खटावचा इतिहास अध्यक्ष साहेब या ठिकाणी आहे. आणि असं असताना 25-30 वर्षाचा इतिहास, कराड उत्तर मतदारसंघ, या मतदारसंघातनं सगळ्या पाण्याचे कोयना वाहते, कृष्णा वाहते आणि असं असताना कृष्णा काठच्या गावांना सुद्धा पाणी मिळत नाही. मला दुर्दैवानं सांगायला वाटतं, आमची शामगावची माणसं आहे का इथं शामगाववाले? शामगावला मी गेलो होतो, उपोषण झालं होतं साहेब. टेंबूची योजना शामगावच्या बाजूने उगम पावते. त्या टेंबूच्या योजनेचं, त्या टेंबूचं एकही थेंब पाणी साहेब सातारा जिल्ह्यातनं 22 TMC पाणी उचललं जातं.
एकही थेंब माझ्या सातारा जिल्ह्यासाठी नाही, आमच्या कराड उत्तर मतदारसंघासाठी नाही. 1-2 किलोमीटर वर असणारं आमचं शामगाव सारखं गाव, त्या गावाला पाणी नव्हतं. डांगे आप्पासारखा गावकरी मंडळी आमची उपोषणाला बसली आणि त्या मतदारसंघातले आमदार उपोषणाला भेट द्यायला आले. त्या मतदारसंघातले आमदार उपोषणाला भेट द्यायला आले. त्या उपोषणाला मी भेट द्यायला गेलो तेव्हा आमच्या माता भगिनी मला सांगत होत्या, भाऊ अहो आमचे आमदार या उपोषणाला भेट द्यायला आले आणि त्याने हात जोडून सांगितलं, मी शामगावला पाणी देऊ शकत नाही, तुम्हाला जे पाणी देतायत तुम्ही त्यांच्या सोबत जावा आणि त्यांना या ठिकाणी बोलवा. साहेब तुमचा आशीर्वाद घेतला, अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि त्या शामगावला पाणी देण्याचा शब्द मी माझ्या माता भगिनींना दिला आणि शामगावला पाणी देण्याची प्रक्रिया चालू झाली. साहेब 25 वर्ष आमदार असणाऱ्या माणसाला त्या शामगावला पाणी देता आलं नाही. साहेब 3 महिन्यामध्ये तुमच्या कार्यकर्त्यांनी या पाण्याची मागणी केली आणि 3.5 महिन्यामध्ये शामगावला पाणी दिलं. आता मला सांगा, जर या मतदारसंघाला पाणी देण्याची क्षमता नाही असा म्हणणारा आमदार जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे? ज्याची क्षमता होती शामगावला पाणी देण्याची, ते इथं बसले, धैर्यशील दादा, मनोज दादा, या दोघांनी फॉलोअप घेतला. दोघंही उपोषण सोडायला आलते. साहेब हे पाणी भारतीय जनता पक्षानं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबाच्या आशीर्वादानं शामगावला पाणी मंजूर झालं. या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगणार आहे, जास्तीचं बोलणार नाही. पार्ल्याचं गाव होतं साहेब, पार्ले गावामध्ये मी गेलो. पहिल्यांदा गावाने मला वाजवत त्या ठिकाणी नेलं आणि मला विनंती केली. सगळ्यात जागृत गाव साहेब त्या मतदारसंघातलं पार्ले गाव, राजकीय इतिहास असणारं गाव, त्या नदीच्या काठावर असणारं हे गाव. नदीच्या बाजूने एक संरक्षक भिंत आणि एक रस्ता करायचा होता साहेब. तो रस्ता करण्यासाठी 4.5-5 कोटी रुपयाचा निधी लागत होता. 25 वर्ष आमदार त्या गावात जात होता आणि प्रत्येक वर्षी आश्वासन देत होता. त्या आमदाराला त्या पार्ल्याचा रस्ता करता आला नाही 25 वर्षात. जयकुमार गोरे सारखा एक साधा कार्यकर्ता तिथं गेला त्या मतदारसंघामध्ये आणि संकल्प केला आणि त्या गावकऱ्यांना शब्द दिला, त्या पार्लेचा रस्ता आम्ही मंजूर करून आणून देऊ. आमचे रामभाऊ येता इथं बसलेत, त्या रस्त्याचं काम मंजूर झालं, रस्ता झाला. आता मला सांगा, अरे आमदार म्हणजे आम्हाला हे काम माझ्याकडून शक्य नाही. जर मतदारसंघातली कामं जर करणं शक्य नाही म्हणणारा आमदार मतदारसंघामध्ये असेल, मी पाठीमागदा अनेक वेळा म्हटलं, बैलगाडीच्या शर्यतीमध्ये जेव्हा बैल पळतो, जोपर्यंत जिंकतो तोपर्यंत आपण त्या बैलाचं कौतुक करतो. आवताला माझा शेतकरी बांधव आहे, आवताला बैलाला आपण देव मानतो. पण असं असलं तरी सुद्धा आवताला चालणारा बैल जर आवत वरता वरता बसला तर अपशकून म्हणून त्या बैलाला आपण घरी बसवतो आणि नवीन बैल आणतो. गेल्या 25 वर्षापासून हा बैल आवताला बसतोय, तरी सुद्धा आपण मतं देताय. माझी विनंती आहे, आता हा बसा बैल बदला आणि या मतदारसंघासाठी ताकदीनं प्रयत्न करणारा, या मतदारसंघाची चेहरामोहरा बदलण्याची क्षमता असणारा आमचा मनोज दादा भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर विधानसभेमध्ये पाठवा. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्या सोबत आहे, आम्ही सगळेजण मनोज दादाच्या सोबत आहे. दादा चिंता करू नका. तुम्ही मला परवा दिवशी येऊन सांगितलं या सगळ्यांसोबत बसायला लागतं. जयकुमार गोरे असेल, त्यांचे सगळे सहकार्य असेल, दिलेला शब्दाला जागणाऱ्या औलादे आहेत, लक्षात असू द्या. गद्दारी आमच्या नसात आणि रक्तात नाही. कोण काय म्हणतं याचा आम्ही फार दखल घेत नाही. पण मनोज दादा विधानसभेला जाण्यासाठी जे काय करायला लागेल तुम्ही, ती माझे सगळे धैर्यशील दादा असतील, भीमराव काका, ही सगळी टीम असेल, आमचे संपत दादा असतील, सगळी टीम तुमच्या पाठीशी ताकदीनं उभी राहील आणि मनोज दादाला विधानसभेमध्ये घेऊन जात असताना आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी पुन्हा एकदा राज्याचं नेतृत्व करावं या इच्छेसाठी आम्ही सातारा जिल्ह्यातनं साहेब सगळेच्या सगळे चिन्हावचे आमदार घेऊन येऊ. आम्ही सगळेच्या सगळे चिन्हावचे आमदार घेऊन येऊ. अगदी आमचे सहकारी आम्ही निवडून यावं का न यावं या मानसिकतेत असले तरी सुद्धा साहेब आमच्याकडून बेईमानी होणार नाही. युतीच्या प्रत्येक आमदाराला निवडून आणण्यासाठी आम्ही सगळेजण जीवाचं रान करू, एवढाच शब्द आपल्याला देतो. आपलं मनापासून स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ, तुमचा शब्द ही तुमची शपथ आहे. यानंतर मी निमंत्रित करतोय देवेंद्र भाऊ, महाराष्ट्रामध्ये राबणाऱ्या योजनांचा सातारा जिल्ह्याला
जावली तालुक्याला जर सिंहाचा वाटा मिळायचा असेल तर तिथं शिवेंद्र सिंहानाच गेलं पाहिजे. कोला लांडग्याचं काम नाही, हे जनतेनं ठरवलंय. मी निमंत्रित करतोय शिवेंद्र बाबा यांना, शिवेंद्र सिंह यांना. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी. येळकोट येळकोट. आज मनोज दादांच्या प्रचारासाठी आणि कराड उत्तरमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी आपले राज्याचे नेते आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शक माजी मुख्यमंत्री, आपले विद्यमान उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब इथं आलेत. त्याचबरोबर श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले आज इथं उपस्थित आहेत. खटाव मानचे आमदार मान्य जयकुमारजी गोरे हे सुद्धा आज या सभेला उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे RPI आटोले गटाचे जिल्ह्याचे प्रमुख मान्य गायकवाड बापू आपले हे सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि सर्वच धैर्यशील दादा आमचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष, त्याचबरोबर सर्वच आता स्टेजवरील मान्यवर, महायुतीतल्या सर्व मित्र पक्षांचे पदाधिकारी, ज्यांनी मनोजदादांसाठी माघार घेतली ते सर्व प्रमुख मंडळी जे या जागेसाठी दावेदार होते, या सर्वांचं आता नामोल्लेख करत नाही, कारण साहेबांना पुढं अजून पुढच्या सभेंना जायचं आहे. आणि आपण सगळे इथं उपस्थित असणारे बंधू, वडीलधारी आणि सगळ्यात महत्त्वाच्या म्हणजे माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी, कारण राज्य आता लाडक्या बहिणींच्या आजूबाजूला फिरतंय ही वस्तुस्थिती आहे. आणि आम्हाला खात्री आहे आज आपले देवेंद्र भाऊ, ज्यांना प्रेमानं आपण महाराष्ट्र देवा भाऊ म्हणतो, आज आपल्याला ओवाळणी देणारा खरा आपला देवा भाऊ इथं आलेला आहे. त्यामुळं आता लाडक्या बहिणींनी तयारी ठेवायची आहे. 23 तारखेला 20 तारखेचं आपलं काम करून 23 तारखेला मनोज दादाला जी शॉल देवाभाऊंनी घातली, ती शॉल गुलालामध्ये रंगवून आपण मुंबईला पाठवून द्यायची आहे, एवढं लक्षात ठेवा. आता मागं वळून बघणे नाही. सगळ्या माझ्या बहिणी, सगळ्या अक्का ताई, सगळ्यांनी लक्षात ठेवा, जे तुम्हाला एवढं लाडकी बहीण म्हणून जे दिलंय देवेंद्रजींनी, एकनाथ शिंदे साहेबांनी, अजितदादांनी, हे कोणी काढून घेणार नाही. आणि आता तुमची जबाबदारी जास्त आहे की सगळ्या माझ्या दाजींवर लक्ष ठेवा. दाजी काय घरात येऊन वेगळं सांगतात का? कारण दाजींना कसं असते, आम्हाला फिरायला फार लागतं, त्यामुळं दाजी काय बाहेरनं वेगळं येऊन सांगतोय का बघा. आणि जरा दाजींना पण मतदानाला बरोबर तुमच्याबरोबरच घेऊन जावा आणि नीट मतदान भारतीय जनता पार्टीला, कमळाला आणि आपल्या मनोजदादांना करतात का नाही, एवढी सगळ्या माझ्या बहिणींनी खबरदारी या निवडणुकीमध्ये घेणं गरजेचं आहे. बंधू भगिनींनो, मला या निमित्तानं आपल्याला एवढंच सांगायचं आहे की हा सातारा जिल्हा पूर्वी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. आता या बालेकिल्ल्याची अवस्था अशी झाली आहे की बुरुज सगळे ढासळलेत, तटबंदी जी आहे ती नेस्तनाबूत झाली आहे. आता मनोज दादाला निवडून देऊन समोरचा दरवाजा आपण फोडायचा, एवढं लक्षात ठेवा. बाकी सगळा हा बालेकिल्ला भारतीय जनता पार्टीच्या, महायुतीच्या कार्यकर्त्यांनी घेरलाय. आता दरवाजा फोडण्याचं काम कराड उत्तरच्या जनतेनं करायचं, हे लक्षात ठेवा. आणि ते मनोजदादांना घेऊन आपण करावं.
ही माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे. दादा, आपण मतदारसंघातली अनेक कामं सांगितली, अनेक विषय सांगितले जे या ठिकाणी देवेंद्र भाऊंकडनं व्हावेत. दादा, तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला माहीत आहे. आणि माझ्या सर्व बंधू भगिनींना मी सांगू इच्छितो, अरे देणारा नेता आहे आपला, देणारा. त्या तुमचे जे निर्णय असतील, एकदा आचारसंहिता संपली, महायुतीचं सरकार सत्तेत बसलं की हे मागाल ते देवेंद्र भाऊंकडनं आपल्याला मिळेल, एवढं लक्षात ठेवा. काही कमी पडणार नाही. त्यामुळं विश्वास ठेवून मनोज दादाच्या मागं उभं राहा. मनोज दादाला सर्वांनी ताकदीनं पुढं न्या. सातारा तालुक्यातल्या पण माझ्या सर्व सहकाऱ्यांना मी सांगू इच्छितो, आपला सातारा तालुका हा कैलासवासी अभयसिंहराजे भोसले यांचा तालुका आहे. भाऊसाहेब महाराजांची या तालुक्याला ओळख आहे. भाऊसाहेब महाराजांनी हा तालुका खऱ्या अर्थानं जिल्ह्याच्या नकाशावर आणला, नाहीतर आपल्याला कोण विचारत नव्हतं. आपल्या तालुक्याला कुठल्या गिनतीमध्ये घेतलं जात नव्हतं, अशी आपली अनेक वर्ष आपली अवस्था होती. पण खऱ्या अर्थानं या तालुक्याला ओळख देण्याचं काम हे श्रीमंत छत्रपती अभयसिंह महाराजांनी, भाऊसाहेब महाराजांनी केलं, हे विसरू नका. आणि आज त्यांचा विचार घेऊन मी सुद्धा काम करतोय. मी आज देवेंद्रजींबरोबर काम करतोय म्हटल्यावर मला पण काहीतरी चांगलं वाईट कळतंय. म्हणून आज देवेंद्र भाऊंबद्दल किंवा त्यांच्याबरोबर मी आहे हे लक्षात ठेवा. त्यामुळं सातारा तालुक्यातल्या भाऊसाहेब महाराजांच्यावर प्रेम करणाऱ्या आणि भाऊसाहेब महाराजांच्या विचारावर निष्ठा ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांनी मनोजदादांच्या मागं ताकदीनं उभं राहिलं पाहिजे. ही माझी अगदी नम्रपणाची विनंती या ठिकाणी आपल्याला करू इच्छितो. आणि मला खात्री आहे की 23 तारखेची मिरवणूक हे एकीकडं सातारमध्ये माझी निघणार आहेच, कारण तेवढं देवेंद्रजींनी मला 5 वर्ष ताकदच दिली आहे, कामच तेवढं मला करण्याची त्यांनी संधी दिली. आणि दुसरी मिरवणूक साताऱ्यामध्ये जी आली पाहिजे ती मनोजदादाची आली पाहिजे, एवढं लक्षात ठेवा आणि कामाला लागा. एवढीच या निमित्तानं आपल्याला सर्वांना विनंती करतो. लक्षात ठेवा, फक्त कमळ. पूर्वी एक घोषणा होती की ताई माई अक्का, विचार करा पक्का, आणि कमळाच्या समोरचं बटन दाबूनच कमळावर मला शिक्का, हे लक्षात ठेवा. आणि मनोज दादाला विजयी करावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बाबा. कर्तृत्वाच्या सिंहाची डिरकाळी आपण ऐकली. आपण काळजाचं कान करून ऐकायला तयार आहे. आता मी कुणाला बोलवतोय बघा. मिल जाए तो मोहब्बत है, मिल जाए तो मोहब्बत है, जुट जाए तो शराफत है. मिल जाए तो मोहब्बत है, जुट जाए तो शराफत है, और उठ जाए तो कयामत है. जसा देहाचा तसा दिलाचा, आमचा लाडका राजा उदयनराजे भोसले महाराज साहेब उधळून देतो तुफान सगळं काळजामध्ये साचलेलं, उधळून देतो तुफान सगळं काळजामध्ये साचलेलं. महाराज प्रेम करतो तुमच्यावरती, बाणावरती खोचलेलं, अरे बाणावरती खोचलेलं. वेलकम. या बेलभंडार उधळण्यासाठी मल्हाराच्या वारीमध्ये नगरीमध्ये उदयनराजे येतात. या 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 या, या. अहो, मी उमेदवार नाही आहे, मनोजदादा उमेदवार आहे. सर्वात प्रथम या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, त्याचबरोबर खंडरायांना विनम्र अभिवादन करतो. आणि आज वेळात वेळ काढून मनोजदादांना प्रचाराच्या सभेच्या शुभारंभ करता या ठिकाणी आवर्जून
या ठिकाणी उपस्थित असले आमचे माझे अत्यंत जवळचे मित्र, ह्या राज्याचे करता देवेंद्रजी, सदाभाऊ खोत, त्याचबरोबर शिवेंद्रराजे, जयकुमार गोरे, धैर्यशील दादा, विक्रम पावसकर, चित्रलेखा ताईसाहेब, अशोक गायकवाड, विक्रम वेताळ, भरत नाना, संपतदादा माने, भीमराव काका, सुरेश तात्या, शेजवळ काका, कुलदीप क्षीरसागर, सागर शिवदास, जितेंद्र डुबल, सचिन नलवडे, सुनील काटकर, दीपक नलवडे, विक्रम कदम आणि उपस्थित ह्या व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर आणि आज या सभेला आवर्जून आशीर्वाद मनोज दादांना देण्याकरता उपस्थित आपण सर्व लोकशाहीतले राजे, सर्वप्रथम या ठिकाणी आल्यानंतर अनेक माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी अनेक भाषणं केले, त्यांनी त्या व्यथा सांगितल्या आणि मग ह्या संपूर्ण मतदारसंघाची अनेक वर्षापासून जी परिस्थिती होती त्यात कुठं बदल झाला नाही आणि का झाला नाही, कशाकरता झाला नाही, इच्छाशक्ती नव्हती का काम करायची इच्छा नव्हती, जे काय असेल ते. हा तसं पाहायला गेलं तर हा काँग्रेसचा बालेकिल्ला पहिल्यापासून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र. पण पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना केवळ झुलवत ठेवलं. अनेक लोकांनी इथे येऊन या अगोदर भाषणं केले अनेक वर्षापासून, जेवढं मला जाणवत आहे किंवा आठवत आहे. पण मात्र ह्या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांचे जे प्रश्न होते त्यातनं कधी सोडवणूक केली नाही. आत्ताचे जे ज्येष्ठ संपूर्ण राजकारणात सगळ्यात ज्येष्ठ जे आहेत, पवारसाहेब असतील, ह्या सर्व लोकांनी फक्त नुसतं आश्वासनं दिले. कुठंतरी आश्वासन देत असताना आपण जेव्हा लोकांच्या समोर जातो त्यावेळेस कुठंतरी जेव्हा ते आपल्याला आशीर्वाद देऊन आमदार किंवा खासदार म्हणून निवडून देतात तेव्हा कुठंतरी आपलं एक ऋण आपण फेडलं पाहिजे लोकांच्या प्रती, ह्याची कधी भावना झाली नाही. आणि त्यामुळं फार ह्या गोष्टीकडं आता लक्ष देऊ नका. मगाशी शिवेंद्रजींनी सांगितलं, त्यांनी सांगितलं की शिक्का कमळावरती का मारायचा, कारण एक म्हण आहे बघा, वरती नरेंद्र आणि खाली देवेंद्र. हे कशा करता, कारण की एक लक्षात घ्या, दोघांची आणि युती आणि आघाडीमधला तुम्हाला फरक सांगतो. युती म्हणजे कधी होती, जेव्हा लोक विचारांनी एकत्र येतात, लोक विचारांनी कुठल्या विचारांनी प्रेरित होऊन येतात, लोकांच्या कल्याणाचा विचार घेऊन जेव्हा लोकांसमोर आपण जातो, लोकांचं हित पाहण्याकरता, लोकांना गाडी अडचणीला आपण उपयोगी पडतो. बहिणी असतील, शेतकरी वर्ग असेल, भाऊ असतील, जे काय सर्व उपेक्षित वर्ग असेल, आज या संपूर्ण देशामध्ये आपण जर पाहिलं, अनेक वर्षापासून काँग्रेसची सत्ता होती. केवळ तब्बल म्हणजे मला वाटतं स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा काळ जर पाहिला तर 50हून अधिक वर्ष त्या सत्ता होती. मग का ह्या योजना राबवल्या गेल्या नाही? नावं ठेवणं सोपं असतं. आणि जेव्हा युती होती ती वैचारिकदृष्ट्या युती होती. आज या संपूर्ण युतीचा अर्थ म्हणजे जेव्हा एक लोक तुमच्या आमच्यासारखे सर्व आपण जेव्हा एका विशेष लोककल्याणाच्या विचाराने, जो महाराजांचा विचार होता, तो विचार मनात धरून जेव्हा आणि ध्येय आपलं निश्चित ठरतं, जे ठरलंय, तर त्यावेळेस युतीचा अर्थ काय की जेव्हा लोक विचाराने एकत्र येतात त्यांना एकत्र ठेवण्याकरता कुठल्या ताकदीची किंवा आमिषाची गरज भासत नाही, कारण की उद्दिष्ट आपलं ते आणि कायमस्वरूपी एकत्र राहतात. आणि म्हणून आज महायुतीचं जी प्रगती चालली आहे, संपूर्ण देशभरात वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात.
लोकांच्या कल्याणकारी योजना राबवल्या जातात. महाराष्ट्र राज्यात सुद्धा आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये जर आपण पाहिलं तर अत्यंत चांगल्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष आणि संपूर्ण महायुतीच्या माध्यमातून मित्र पक्षांच्या माध्यमातून चांगल्या योजना राबवल्या गेल्यात. आणि आघाडी आणि युतीमधला तुम्हाला फरक सांगतो. आघाडी म्हणजे कधी होती की जेव्हा एका फक्त लोकांना आपल्याला सत्ता स्थान हासिल करायचं आहे त्यावेळेस स्वतःच्या हिमतीवर आपण जर करू शकत नसेल तर मग ह्याला पकड त्याला पकड त्याला पकड त्याला पकड ही आघाडी म्हणतो. आज आपण आघाडीची जर अवस्था पाहिली, आज काय अवस्था आहे आघाडीची, कोल्हापूरमध्ये काय घडलं हे आपल्याला माहीत आहे. त्या तपशिला मी जाणार नाही, पण हीच अवस्था संपूर्ण सगळं राज्यभर आपल्याला पाहायला मिळते. कुठंतरी प्रत्येक वेळेस फक्त नाव ठेवून जो काम करतो त्यालाच ठेस लागते, जो काही काम करत नाही त्याला ठेस लागणार कशी, कारण की तो हलतच नाही, एका ठिकाणी बसून असतो. आणि त्यामुळं ह्या लोकांना फक्त ज्या वेळेस कुठलंही आपला नाकारतेपणा दडवण्याकरता कुठलं कारण जेव्हा सापडत नाही तर मग काय होतं, चिक्कलफेक करायचे. ह्यानी असं केलं त्यांनी तसं केलं. चिक्कलफेक करून काय उपयोग नसतो. मग त्याच्या पलीकडे जाऊन व्यक्ती दोषावरती उतरायचं. आज मला सांगा ना, देवेंद्रजी आज एवढं संपूर्ण काम करत असताना, आज त्यांना संपूर्ण कार्यरत असताना, मग अशी मी गाडीत त्यांना तेच विचारत होतो. मी म्हणलं म्हणजे जो माणूस काम करतो, कामात असतो, आज त्यांना धमक्या मिळतात इकडनं तिकडनं, जीव मारण्याच्या धमक्या. म्हणजे माणसाने काम करायचं नाही का? आणि मग अशा एका व्यक्तीच्या मागं किंवा या पक्षाच्या किंवा या महायुतीच्या मागं आपण जर उभं राहणार नसेल तर मग कोणाच्या मागं उभं राहायचं, हा प्रश्न तुम्ही प्रत्येकाने अंतःकरणात स्वतःला विचारला पाहिजे. केवळ मी सांगतोय म्हणून नाही. मग ह्या अगोदर त्या काळात जर ह्या योजना पूर्ण झाल्या असत्या तर मग आज त्यावेळेस जे तरुण होते आणि आज जे वयोवृद्ध आहेत, जे वडीलधारी आहेत, आज त्यांचं संपूर्ण करिअर, संपूर्ण त्यांचं लाईफ असं व्यर्थच गेलं. आणि तसं भविष्यकाळात होतं. आम्ही होऊन देणार नाही. तुमची जास्तीत जास्त प्रगती झाली पाहिजे याकरता संपूर्ण आम्ही सर्वजण त्या व्यासपीठावरती असो आणि महायुतीचे सर्व एकनाथजी शिंदे साहेब असतील किंवा अजितदादा असतील, देवेंद्रजी तर आहेच, सर्वजण आम्ही कार्यरत असणार आहे याची आपण खात्री बाळगा. आणि या ठिकाणी मोठ्या उदात मनाने ज्या लोकांनी मनोजदादा म्हणजे देवेंद्रजींचं सगळं ऐकून संपूर्ण आणि मनोजदादांना पाठिंबा दिला, त्या सर्वांना मनापासून त्यांचे आभार मानतो. कारण की एकाच एक जर झालं नसतं तर मग म्हणजे येरे माझ्या मागल्या असंच पाडा आपल्याला वाचावा लागला असता. आणि मला खात्री आहे आजची गर्दी पाहून ही प्रचाराच्या शुभारंभाची नाही तरी मनोजदादा भावी आमदार असल्याची ही नांदी आहे असं म्हणलं तर काही चुकीचं ठरणार नाही. आता आपल्याला सगळ्यांना देवेंद्रजींना ऐकायचं आहे त्यामुळे मी फार बोलत नाही. बोलण्यासारखं भरपूर आहे. ठिकठिकाणी निश्चितपणे आमच्या परीने शिवेंद्रराजे असतील, मी असेल, सातारचा जो पहिला जो संपूर्ण भाग होता पूर्वीचा सातारा आमदारकीचा मतदारसंघ, त्यामुळं कराड उत्तरला जोडला गेला आहे बराचसा आणि कोरेगावला. त्यामुळे ह्या दोन्ही म्हणजे शिवेंद्रराजे तर काय पुष्पा आहे म्हणल्यानंतर काय त्यांना कोणी अडू शकत नाही. पण जबाबदारी आमच्या दोघांची की हे दोन्ही बाकीचे आणि जेवढे बाकी संपूर्ण जिल्ह्यातले जेवढे महायुतीचे जे उमेदवार आहेत आपण आपल्या पाहुण्या रावण्यांना सांगा, ठिकठिकाणी त्यांना सांगा की आपल्याला हे का पाहिजे. आणि निश्चितपणे आजची उपस्थिती हे दाखवून देतं की आज आपण सगळे विचाराने एकत्र आहोत. असंच
या ठिकाणी राहूया. जास्तीत जास्त या भागाची कायापालट कसं करता येईल, काय करता येईल तुम्ही सुचवा. मला खात्री आहे की मनोज दादा आणि संपूर्ण धैर्यशील दादा असतील, त्यानंतर रामकृष्ण वेताळ असतील, हे सर्वजण जेवढे आहेत हे सर्वजण संपूर्ण त्याची पूर्तता केल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो की एकदा चूक घडली तर 5 वर्ष मग पश्चातापाची वेळ ती लक्षात घ्या. आणि पश्चाताप आपल्याला करायचं नाही, कारण की गेलेली वेळ आणि समुद्राच्या लाटा ही कधी कोणासाठी थांबत नसतात. पण निश्चित एकच आहे त्याच्यामुळं की आपल्या आयुष्यातले 5 वर्ष आणि खास करून तुमच्या कुटुंबातले जे तरुण आहे, आजचे तरुण आहेत, उद्याचा भविष्य काळ आहे, ह्यांचा विचार करता आपण फक्त प्रगतीच्या पाठीशी म्हणजे मनोजदादा आणि कमळा या मतदारसंघात कमळाच्या मागं आपण राहावं एवढी कळकळची विनंती करायला या ठिकाणी आपल्यासमोर आलो आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना हात जोडून पुन्हा एकदा विनंती करतो आणि थांबतो. जय शिवराय. धन्यवाद महाराज साहेब. यानंतर मी देवेंद्र भावना बोलवतोय, पण तत्पूर्वी एक महाराष्ट्रातली या ग्रामीण मातीतली एक सुंदरशी अर्ध्या सेकंदाची गोष्ट सांगतो. पुराण कथामध्ये 3 पोपट होते आणि एका राजाच्या राजवाड्यावर दररोज सकाळी तिथं झाडावर येऊन बसायचे आणि 3 पोपट बोलायचे, आमच्याकडे आहे ती कुणाकडेच नाही, आमच्याकडे आहे की कुणाकडेच नाही. त्यांच्या त्या 3 पोपटांचा माझ्याकडे आहे ती कुणाकडेच नाही असं म्हणण्याचा त्रास झाला आणि महाराजांना लोकांनी येऊन सांगितलं की काय लावलंय, काय आहे त्यांच्याकडं. महाराज म्हणले धला रे त्याला. 3 पोपटांना धरून आणलं. काय तुमच्याकडं? तर त्यांच्याकडे होती कवडी, 1.5 दमडीची कवडी. कवडी घेतली कार्यकर्त्यांनी काढून, महाराजांच्या ज्या प्रधान होते त्यांना दिनं हाकलून. महाराजांना शांत 2 दिवस झोप गेली. 3ऱ्या दिवशी 3 पोपट तिथंच. आमचं घेतलंय मोठं झालंय, आमचं घेतलंय मोठं झालंय. काय महाराज साहेब तुम्ही असं करताय? अहो त्या पोपटाचं काहीतरी तुम्ही घेतलंय, केवढा अपप्रचार चाललाय. मग काय करा, आणा त्या पोपटांना. परत धरून आणलं, त्या पोपटांची कवडी देऊन टाकली. पुन्हा 2-3 दिवस चांगले गेले. 3 पोपट परत झाडावर. मला भेलन आम्हाला दिलं, आम्हाला भेलन आमचं दिलं, पोपटाला भिलं होय महाराज. हे 3 पोपट कोण आहेत महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहित आहे? हे अफवा पसरवतात आहे. आज मी तुम्हाला इथं निमंत्रित करतो. तुमच्याबद्दल प्रचंड गदारोळ बोललो आहे, पण साहित्य, संस्कृती, लोकशिक्षणाला जाती, धर्म, पंथ, पक्ष भेदाच्या पलीकडे जावं, त्यांना प्रोत्साहन द्यावं, त्यांना आश्रय द्यावा आणि जातीच्या पलीकडचं जाणतं व्यक्तिमत्व काय असावं. देवेंद्र भाऊ तुम्ही आहात. तप, त्याग, ज्ञान, सेवानिशील. तप, त्याग, ज्ञान, सेवानिशील इत्यादी गुणाचे कवच कुंडला लाभलेला बुद्धिवंत आणि बलवंत युवा नेता देवेंद्र भाऊ. खरंच तुमचं उद्या भविष्य, महाराष्ट्राचं भविष्य म्हणून आम्ही तुमच्याकडे बघतो. सातारचं राजघराणं आणि सातारचा क्रांतिकारकांचा जिल्हा तुमच्या अतोनात प्रेम करतो. दोन्ही बंधुत्वाचं तीर्थक्षेत्र असलेलं राजघराणं तेच आज मनोजदादाचा भाऊ इथं बोलवतो. कुठंही पुढं पडद्यावर येत नाही, फक्त सत्कार करा आणि मग भाषणाला या. संग्रामदादा पुढे या. अरे पायाची दगड व्हायला पुण्य लागतं, पुढे या. 1 सेकंद फक्त शाल शिरपळ घाला त्या बंधुत्वाला, कारण सक्का भाऊ पक्का वैरी आहे आपण बघतो महाराष्ट्रामध्ये. सेकंद फक्त तुम्ही सत्कार करा माझ्या संग्राम घोरपड्यांचा. आंधियों को जिद है जहां बिजलियां गिराने की, आंधियों को जिद है जहां बिजलियां गिराने की, मुझे भी जिद है वही आशियाना बनाने की. हिम्मत और हौसले बुलंद है, खड़ा हूं मैं गिरा नहीं हूं, जंग भी अभी बाकी है और मैं हारा भी नहीं हूं, मैं हारा भी नहीं हूं, मैं हारा भी नहीं हूं. देवेंद्र भाऊ आपल्या वाणी, विचार, वर्तनानं आम्हाला मंत्रमुग्ध करावं. वेलकम. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. ये कोट, ये कोट, ये कोट, ये कोट. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
यांना मानवंदना अर्पित करतो. आज खऱ्या अर्थानं म्हाळसा कांतांचा आशीर्वाद घेऊन त्यांचं दर्शन घेऊन आम्ही या ठिकाणी दादांच्या प्रचाराचा नारळ हा वाढवलेला आहे. आणि मला विश्वास आहे खंडेरायाचा आशीर्वाद आणि म्हाळसाईचा आशीर्वाद मनोज दादा घोरपडेंना मिळणार आणि ते विधानसभेत जाणार. आज खऱ्या अर्थानं त्यांना पाठिंबा देण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालेले आपल्या सर्वांचे लाडके या साताऱ्याचे लोकप्रिय खासदार श्रीमंत छत्रपती उदयन महाराज भोसलेजी, साताऱ्याचे लोकप्रिय आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसलेजी, मंचावर उपस्थित असलेले आमचे मित्र आणि आमदार जयकुमार गोरेजी, सदाभाऊ खोतजी, भगवंत खुबाजी, धैर्यशील भाऊ कदमजी, रघुनाथ कुलकर्णीजी, विक्रम पावसकरजी, रामकृष्ण वेताळजी, अशोक बापू गायकवाडजी, चित्रलेखाताई कदम, महेश जाधवजी, भरत नाना पाटीलजी, राजेश घाडगेजी, सचिन नलवडे, सचिन बिलागडे, जितेंद्र डुबल, विक्रमसिंह कदम, संपतदादा माने, भीमराव काका पाटील, सुरेश तात्या पाटील, सुनील काटकर, शेजवळ काका, कुलदीप क्षीरसागर, प्रशांत कदम, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व माता भगिनी, लाडक्या बहिणी आणि माझ्या तितक्याच लाडक्या भावांनो, खरं म्हणजे या महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते माननीय शरद पवार साहेब तसे आमचे राजकीय विरोधक आहेत. पण विरोधकांनी देखील एखादी चांगली गोष्ट सांगितली तर त्या गोष्टीचा अवलंब आपण केला पाहिजे. मागच्या काळामध्ये राजकारणाबद्दल बोलत असताना पवार साहेब असं म्हणाले, तव्यावरची भाकरी योग्य वेळी फिरवली नाही तर ती करपते. आता पवार साहेबांना सांगा, उत्तर कराडमधली तुमची भाकरी फिरवायची वेळ आली आहे, नाहीतर आमचं उत्तर कराड करपल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आता पवार साहेबांनी दिलेला मंत्र उत्तर कराड जगणार आहे आणि भाकरी फिरवून मनोज दादाला मुंबईच्या विधानसभेत पोहोचवणार आहे. खरं म्हणजे कराडची भूमी ही खऱ्या अर्थानं एक अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारची भूमी आहे. एक मोठा इतिहास आहे. या इतिहासात महाराष्ट्राची जडणघडण आहे. पण दुर्दैवाने गेले 25 वर्ष उत्तर कराड ज्या प्रकारच्या विकासाची अपेक्षा ठेवतो, ज्या प्रकारचं परिवर्तन अपेक्षित करतो आणि वारंवार या ठिकाणून लोकप्रतिनिधी पाठवतो, ती अपेक्षा मात्र कुठेही पूर्ण होताना दिसत नाही. खरं म्हणजे याच्याकरता गेल्या 2 निवडणुका कोणी जबाबदार असेल तर ते तुम्ही नाही, आम्हीच जबाबदार होतो. तुमच्या मनात परिवर्तन होतं, पण तुमच्या परिवर्तनाचा एक केंद्रबिंदू आम्ही तयार करू शकलो नाही आणि म्हणून परिवर्तन घडलं नाही. दोन्ही निवडणुका आमचे मनोज दादा आणि धैर्यशील दादा एकमेकासमोर आले आणि त्यामुळे तिसऱ्याचा फायदा झाला. आणि म्हणून तुमचं सातत्याने म्हणणं होतं, आम्हाला परिवर्तन घडवायचं आहे, पण तुम्हीच काही करत नाही, तुम्हीच लोक एकत्रित येत नाही, तुम्हीच कोणाला एकत्रित आणत नाही. आणि म्हणून यावेळेस निवडणुका जाहीर झाल्यानंतर मी या ठिकाणी मनोज दादा असतील, धैर्यशील दादा असतील, रामकृष्ण वेताळजी असतील, सगळ्यांना एकत्रित केलं आणि त्यांना सांगितलं, तुम्हाला खरंच परिवर्तन हवं आहे का? ते म्हणाले हवं आहे.
मग म्हटलं कोणाला तरी त्याग करावा लागेल आणि एकाला पुढे न्यावं लागेल. आणि मला मनापासून आनंद आहे की सगळ्यांनी मिळून ठरवलं की ठीक आहे, आम्ही त्याग करतो, मनोज दादाला पुढे नेऊ आणि त्याला या ठिकाणी परिवर्तनाचा चेहरा करू. मनोज दादा घोरपडे आता केवळ उमेदवार नाही आहे, या उत्तर कराडच्या जबरदस्त परिवर्तनाचा चेहरा हा मनोज दादा घोरपडे या ठिकाणी आहे. आज आपण पाहू शकतो, जयाभाऊंनी सांगितलं ही गोष्ट खरी आहे. हा सगळा भाग कृष्णेकाठचा भाग, ज्या भागामध्ये अनेक नद्यांचा उगम होतो, ज्या भागाने खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला पाणीदार केलं, अशा या भागामध्ये देखील अनेक ठिकाणी आपल्याला दुष्काळ दिसतो, दुष्काळी वातावरण दिसतं. आणि या दुष्काळाकरता केवळ आपल्याला शब्द दिले गेले, मात्र दुष्काळ दूर करण्याचं त्या ठिकाणी प्रयत्न झाला नाही. पण 2014 ते 19 आपल्या आशीर्वादानं संधी मिळाली आणि या ठिकाणी दुष्काळाच्या विरुद्ध लढाई आपण सुरू केली. आणि मग वेगवेगळ्या योजना असतील, या ठिकाणी टेंबू, ताकारी, म्हैसा, जे कटापूर, उरमोडी सगळ्या योजनांना मोठ्या प्रमाणात निधी देऊन दुष्काळी भागाचा चेहरा बदलण्याचं काम हे आपण त्या ठिकाणी सुरू केलं. आणि आज आपण पाहू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सिंचनाची कामं झालेली आपण बघितली. आणि मी तुम्हाला दादा या ठिकाणी शब्द देतो, तुम्ही सांगितलं इंदोली उपसा सिंचन योजना, पाल उपसा सिंचन योजना, या ठिकाणी 50 मीटर हेड असल्यामुळे पाणी मिळत नाही. तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं सांगतो, अरे मनोज दादाला पाठवून तर पहा, 100 मीटरचं हेड, 100 मीटरचं हेड करून देतो आणि प्रत्येक शेतीपर्यंत पाण्याचा थेंबन थेंब हा त्या ठिकाणी पोचवण्याचा शब्द हा देवाभाऊ तुम्हाला देतो. हे परिवर्तन या ठिकाणी निश्चितपणे आम्ही करून दाखवू. आज आपण पाहू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात विरोधी पक्षात असतानाही भाजपच्या आमच्या नेत्यांनी या कराड उत्तर करता जवळजवळ 900,000 कोटी रुपयाचा, जवळपास जर हिशोब लावला तर 990 कोटी रुपयाचा निधी आणला. जर विरोधी पक्षात राहून 990 कोटी रुपयाचा निधी हे आणतात तर या ठिकाणी कमळ फुललं आणि आपला आमदार आला. राज्यातही आपलं सरकार येणार आहे, केंद्रात मोदीजींचं सरकार आहे. अरे चिंता करायचं कारण नाही, 5 वर्षात 25 वर्षाचा बॅकलॉग संपवून त्या ठिकाणी पूर्ण विकास करू. आणि काही कमी पडलं तर उदयन महाराज आहेतच. महाराज दिल्लीला गेले की कोण नाही म्हणणार आहे. महाराजांनी जाऊन मोदीजींना सांगितलं की मोदीजी माझ्या उत्तर कराड करता मला पैसा पाहिजे. अरे महाराजांच्या एका म्हणण्यावर तर मोदीजी तिजोरी खुली करून देतील, त्यामुळे चिंता करायचं कारण नाही आहे. आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा निधी प्राप्त करून घ्यायचा आहे. मी सांगत होतो, आपण जर बघितलं असेल या सातारा जिल्ह्यामध्ये आपण नीरा देवधर करता 3,977 कोटी रुपये दिले. या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातल्या या 2-3 जिल्ह्यावर जसा परिणाम होतो त्या टेंबू योजनेकरता जवळपास 7,390 कोटी रुपये दिले. लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेला 5,889 कोटी रुपये दिले. उंडाळे लघु पाटबंधारे करता 592 कोटी रुपये दिले. उरमोडी करता या ठिकाणी 1,121 कोटी रुपये दिले. धोम बलकवडी करता जवळपास 1,000 कोटी रुपये दिले. वांग मराठवाडी करता 594 कोटी रुपये दिले. म्हणजे आपण जर हिशोब लावला तर जवळपास 5 ते 7,000 कोटी रुपये, 10,000 कोटी रुपये हे केवळ या जिल्ह्यातल्या सिंचन योजनांकरता आपल्या सरकारने दिलेले आहेत. आणि म्हणून आपण कुठेही विकासामध्ये मागे नाही, पण केवळ विकास करून आपण थांबलो नाही, तर शेतकऱ्यांचा विचार हा मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे. आपल्या समोर स्वप्न होतं आणि म्हणून आपण निर्णय केला आमच्या शेतकऱ्यांना
वीज बिल माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. तुम्ही आता शेतकऱ्यांना विचारा, त्यांना बिल येत नाही, 000चं बिल येतं. कारण महिन्याचं 3 महिन्याचं जे शेतकऱ्यांचं बिल आहे ते आता सरकारने भरण्याचा निर्णय घेतला. यापुढे 5 वर्षापर्यंत आमच्या शेतकऱ्यांना विजेचं बिल येणार नाही, ही तजवीज आपल्या सरकारने या ठिकाणी केली. आणि एवढंच नाही, 14,000 मेगावॅट आता सौर वीज निर्मिती आपण सुरू केली आहे. म्हणजे आमच्या शेतकऱ्यांना पुढच्या 2 वर्षानंतर 365 दिवस 24 तास वीज आम्ही देणार आहोत. त्यांना त्या ठिकाणी रात्री शेतामध्ये जाऊन काम करण्याची गरज पडणार नाही. आपल्याला माहिती आहे, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे. या सरकारने ऊसाच्या शेतकऱ्यावर, कारखानदारीवर जो काही इन्कम टॅक्स लागला होता, 10,000 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स, ज्याची वसुली शेतकऱ्यांकडनं करा असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला. अरे किती वेळा शरद पवार साहेब महाविकास आघाडीच्या काळात किंवा त्या UPAच्या काळात पंतप्रधानांपर्यंत डेलिगेशन घेऊन जायचे, 10,000 कोटी रद्द करा, 10,000 कोटी रद्द करा. हात हलवत वापस यायचे. आम्ही एक डेलिगेशन घेऊन आमचे नेते आणि देशाचे सहकार मंत्री अमित शहांकडे गेलो. त्यांनी आमचं म्हणणं प्रधानमंत्री महोदयांपुढे मांडलं आणि एका झटक्यामध्ये 10,000 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स नेहमी करता माफ करण्याचं काम हे मोदी सरकारने करून दाखवलं. आता माझ्या शेतकऱ्याला जर एखाद्या कारखान्याने जास्त भाव दिला तर इन्कम टॅक्स लागणार नाही, अशा प्रकारची दुरुस्ती ही मोदी साहेबांनी या ठिकाणी करून दिली. आज आपण पाहतोय, कालच आपण आपल्या वचननाम्याची 10 कलमं या ठिकाणी घोषित केली आणि त्याच्यामध्ये आपल्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली, पुन्हा तुमच्या आशीर्वादानं आपलं सरकार आलं तर शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील या ठिकाणी आपलं सरकार करणार आहे. हा शब्द आपल्या सरकारने या ठिकाणी दिलेला आहे. आज आमच्या बहिणींकरता वेगवेगळ्या योजना आपल्या सरकारने आणल्या. आपल्याला कल्पना आहे, लेक लाडकी सारखी योजना आणली, ज्या योजनेमध्ये ज्यांच्या घरी मुलगी जन्माला आली, मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे. मुलगी जन्माला आली की 5,000, पहिल्या वर्गात गेली की 5,000, 7व्या वर्गात गेली की 7,000, 11व्या वर्गात गेली की 8,000, 18 वर्षाची झाली की 75,000, 1,00,000 रुपये त्या घरामध्ये देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. एवढंच नाही तर आपल्या सरकारने ठरवलं, महिलांना ST मध्ये 50% तिकीट लागेल, 50% कन्सेशन आपण दिलं. जेव्हा आम्ही कन्सेशन दिलं, STचे लोक आले, म्हणाले STचा बट्ट्याबोळ होईल, ST नुकसानीत जाईल, निर्णय घेऊ नका. आम्ही सांगितलं निर्णय घेऊ, तुम्हाला अडचणत आली तर पैसे देऊ. महिन्याभरापूर्वी ते पुन्हा आले, म्हणाले काय उत्तम निर्णय घेतला, तुमच्या निर्णयामुळे इतक्या महिला प्रवास करायला लागल्या की नुकसानीत असलेली आमची ST नफ्यामध्ये त्या ठिकाणी आली. आता योजना बंद करू नका. मग मी जरा माहिती घेतली तर माझ्या लक्षात आलं, आता आमच्या बहिणी आमच्या दाजींना सांगतात, तुम्ही घरी बसा, मीच तालुक्याला आणि जिल्ह्याला जाऊन येते, तुम्ही गेले की डबल पैसे खर्च होतात, त्या ठिकाणी व्यसनं बिसनं तुम्ही करता, पान तंबाखू काय काय खाता, त्यामुळे मी गेली तर घरचे पैसे वाचतात. आमच्या बहिणी आता बाहेर पडलेल्या आहेत. अशा प्रकारची योजना आपण त्यांच्याकरता सुरू केली. एवढंच नाही तर आपण आपल्या मुलींकरता उच्च शिक्षण आता मोफत केलं. 1,00,000 असो, 2,00,000 असो, 4,00,000 असो, सगळी फी राज्य सरकार भरताय. कारण आमच्या लक्षात आलं की सामान्य माणसाच्या घरात 2 मुलं असले तर आई बाप मुलाला शिकवतात आणि मुलीला सांगतात, बाई तुला शिकवण्याची ऐपत नाही आहे, तू आता घरी बस, तुझं लग्नच करायचं आहे, तुला शिक्षण देण्याकरता आमच्याजवळ पैसे नाही आहेत. पण आम्ही सांगितलं, आता चिंता करू नका, मुलीला शिकवायला तुमच्याकडे पैसे नसतील, पण मुलीचे मामा हे त्या ठिकाणी मुंबईच्या मंत्रालयात बसले आहेत, मुलींचे पैसे फीचे ते भरतील. आणि आज मुलींचं मोफत शिक्षण आपण सुरू केलं. आणि एवढंच नाही तर आपण
लाडकी बहीण योजना सुरू केली. लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महिलांना वर्षाला 18,000 रुपये, महिन्याला 1,500 रुपये आपण द्यायला सुरुवात केली. आमचे महाविकास आघाडीचे नौटंकीबाज लोक पहिल्यांदा म्हणाले पैसाच मिळणार नाही, मग पैसा मिळायला लागल्यावर म्हणाले तो बँकेतनंच निघणार नाही, मग हे सगळं झाल्यानंतर म्हणाले योजनाच बंद होईल. मला सांगताना या ठिकाणी अतिशय दुःख होतं. बहिणींनो, जसे आम्ही तुमचे लाडके भाऊ आहोत ना, तसे महाविकास आघाडीवाले तुमचे सावत्र भाऊ आहेत. हे सावत्र भाऊ हायकोर्टामध्ये गेले. हायकोर्टामध्ये यांनी केस केली, लाडकी बहीण योजना बंद करून टाका, या ठिकाणी मुलींच्या मोफत शिक्षणाची योजना बंद करून टाका, या ठिकाणी लेक लाडकी योजना बंद करून टाका. पण काळजी करू नका, तुमचे सख्खे भाऊ बसलेले आहेत. आम्ही सगळ्यांनी मिळून कोर्टात असा लढा दिला, कोर्टाने स्थगिती द्यायला नकार दिला आणि आपली लाडकी बहीण योजना सुखरूपपणे या ठिकाणी सुरू आहे. आणि काळजी करू नका, भविष्यातही ही योजना सुरूच राहणार आहे. काल तर आपल्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली, आता 1,500 रुपये नाही, आता 2,100 रुपये हे आमच्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी मिळणार आहेत. आणि म्हणून आपलं जे सरकार आहे ते सामान्य माणसाचा विचार करणारं सरकार आहे, सगळ्यांच्या जीवनात परिवर्तन करणारं सरकार आहे. आम्हाला खूप विकास या ठिकाणी करायचा आहे, पण हा सगळा विकास करत असताना आमची मनापासून इच्छा आहे की या विकासामध्ये कराड उत्तर देखील आमचा भागीदार असला पाहिजे. पण कराड उत्तरला भागीदार जर करायचा असेल तर या ठिकाणी जबरदस्त परिवर्तन करावं लागेल. परिवर्तनाचा चेहरा असलेले मनोज दादा घोरपडे यांच्या पाठीशी तुम्हाला उभं राहावं लागेल, त्यांना आशीर्वाद द्यावा लागेल. आणि मी तुम्हाला शब्द देतो, एकदा मनोज दादांना तुम्ही मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये विधानमंडळामध्ये पाठवलं, त्यानंतर कराड उत्तरला मागे वळून पाहावं लागणार नाही. तुमच्या विकासाची या ठिकाणी आम्ही घेतो, हा विश्वास तुम्हाला देतो. आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय महेश बाबा जाधव, आपणास विनंती, आपण आभार व्यक्त करायचा आहे. आज कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील प्रचाराच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाप्रसंगी आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या कार्यक्रमास उपस्थित राहिले. त्याचबरोबर आपल्याला